श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान अमळनेर येथे आगीची दुर्घटना। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे शहर खानदेशाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते। येथील वाडी संस्थानला लागलेल्या भीषण आगीत सुमारे 400 वर्षाची सुंदर सागवानी लाकडाची वास्तू जळून खाक झाली। बोरी नदीकाठी वसलेले हे तीर्थक्षेत्र भाविकांच्या श्रद्धेचे मोठे केंद्र आहे। आगीचे नेमके कारण व झालेल्या नुकसानीचा अधिकृत आकडा अद्याप प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला नाही। सध्या स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल व संस्थांचे विश्वस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करत आहे। भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले। सुमारे 150 ते 175 वर्षापूर्वी अमळनेर येथे श्री सखाराम महाराज हे प्रसिद्ध साधू होऊन गेले। आख्यायिकेनुसार पंढरपूरच्या आषाढी वारीला निघताना महाराज आपल्या झोपडीला स्वतः आग लावून निघत असत। यामागील भावार्थ असा की मागे काही शिल्लक ठेवू नये, देह, घर, संपत्ती या सर्वांचा मोह सोडून केवळ विठ्ठलाच्या भेटीसाठी निघावे, वैराग्याची आणि संपूर्ण समर्पणाची शिकवण होती। त्यांच्या पश्चात बोरी नदीच्या पात्रात त्यांची समाधी बांधण्यात आली व ते स्थान आज वाडी संस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। आज प्रत्यक्षात वाडी संस्थानमध्ये आग लागल्याने अनेक भाविकांनी याला संतांची लीला म्हणावे की काळाचा दुर्योग असा प्रश्न उपस्थित केलाय। संत सखाराम महाराज वाडी संस्थानचे महत्त्व म्हणजे संत सखाराम महाराजांची कर्मभूमी आहे। येथे श्री विठ्ठलाचे प्राचीन मंदिर आहे। वैशाख यात्रा दरवर्षी वैशाख शुद्ध एकादशी पासून येथे मोठी यात्रा भरते। एकादशीला रथोत्सव व पौर्णिमेला पालखी निघते। जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक येथून लाखो भाविक येतात। प्रति पंढरपूर बोरी नदीच्या तीरावर असलेल्या 4 सत्पुरुषांच्या समाधी आणि दगडी पूल यामुळे हे स्थान पंढरपुरासारखे भासते, म्हणून याला प्रति पंढरपूर म्हणतात। घडलेली घटना अतिशय हृदयद्रावक व भाविकांच्या मनाला चटका लावणारी आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे, अमळनेर।